पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। बरं, चिडण्याचं काहीच कारण नव्हतं माझ्यावर। चिडायला तिला काही कारण लागतच नाही। अरे उगाच इशू केला तिने। उगाच? ती उगाच असं काहीच करत नाही। तिचा प्रत्येक वेळी काहीतरी हेतू असतो त्या मागे। बरं, मीच तिला म्हटलं होतं की जाऊन आधी माई दादांना भेटूया, तर म्हणाली मला कपडे बदलायचे। म्हटलं ठीक आहे, आणि मी विचार केला तिच्याच बद्दल बोलायचंय तर तिच्या मागे कशाला, म्हणून मी तुला भेटायला आले। तर तेवढ्यात ती गेली माई दादांच्या रूम मध्ये आणि काहीतरी उलट सुलट सांगितलं असणार आहे माई दादांना। हो ना, म्हणजे खरं तर मला धक्काच बसला तिला रूम मध्ये बघून। मी विचारलं की काय का कपडे बदलायचे होते ना, तर तिने सरळ विषय टाळला आणि नंतर म्हणे मी स्वतःहून गेले होते डॉक्टरांच्या केबिन मध्ये। मला सांग, मी स्वतःहून का जाईन? त्यांनी मला स्वतःहून बोलून घेतलं। पेशंट नंतर नातेवाईकांशीच बोलतात ना डॉक्टर। म्हणूनच मला तिच्यासाठी काहीही करायला आवडत नाही। तर नंतर म्हणे की मी गेलेच का त्यांच्या केबिन मध्ये। मी म्हटलं की अगं नातेवाईकांना बोलवूनच घेतात, तर म्हणाले की मी काय तिची नातेवाईक नाही। मग मी त्यावर तिला म्हटलं की तसं बघायला गेलं तर आत्या सोडल्यास तुझं कोणीच नातलग नाहीये। बस तेवढंच एक घेऊन बसली ती। वासू, मला तिला एवढंच सांगायचं होतं की आत्या सोडल्यास कोणीही आलं असतं तुझ्यासोबत तरी ते तुझे नातलग असे नव्हतेच। पेशंट सोबत जे कोणी येतात त्यांना डॉक्टर बोलवतातच। आता मला सांग, यात माझं काही चुकलं का रे? सोड उर्मी, तू आता तिच्या नादाला लागू नकोस। ती आणि तिचं नशीब बघून घेतील काय करायचंय ते। यापुढे आपण तिच्या कोणत्याही भानगडीत पडायचं नाही। अरे पण माई दादा मलाच रागावले ना। तुला का? मला म्हणजे आपल्या पिढीला। प्लीज असं त्यांना म्हणावं त्या नंदिनी बरोबर आम्हाला धरू नका। तेच तर केलं ना त्यांनी। म्हणजे ते मला रागवले याचं मला एवढं वाईट नाही वाटलं, पण त्यांनी आम्हाला एका पारड्यात टाकलं याचं मात्र मला वाईट वाटलं। म्हणजे मी आणि नंदिनी एका पिढीचे जरी असलो तरी आम्ही फार वेगळे आहोत, काहीच सेम नाहीये आमच्यात। बरं, नंतर त्यांनी कुमुद वहिनी आणि जिजींचं उदाहरण दिलं। म्हणाले की तुम्ही आजकालच्या मुली सतत तलवारी उपसूनच असता, बोलण्याचं भान नसतं तुम्हाला। त्यांनी मला नंदिनीची माफी मागायला सांगितली। उर्मी प्लीज असं तू तिची अजिबात माफी वगैरे मागायची नाहीये। वासू, माई दादांनी सांगितलंय। तुला असं वाटतंय का तुझं चुकलंय? अजिबात नाही। मग तिची माफी अजिबात मागायची नाहीये। अरे पण नाही, बस झालं। एवढं सगळं करून ते आपल्याला एकाच पारड्यात ठेवणार असतील ना, तर मग कशाला त्यांच्या कलाने घ्यायचं आपण? वासू, आपल्याला माईंना जपायचंय ना। माईला जपायचंय म्हणजे तिचा प्रत्येक शब्द झेलला पाहिजे असं नाहीये उर्मी। आणि त्या नंदिनीच्या बाबतीत तर अजिबात नाही। त्या नंदिनीची माफी मागितली नाही ना तर काय लगेच माईचं बीपी वाढणार नाहीये। हे म्हणजे फारच झालं। ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। त्या नंदिनीला जाऊन सांग की तुला काही झालेलं नाहीये, पुरे झाली नाटकं। हो, पण तू एवढा चिडतोयस कशाला? चिडू नाही तर काय करू? घर माझं, आई वडील माझे, आणि हांजी हिजी करायची? कोण लागून चालली आहे ती? काय ऐकायचं तिचं? गेली उडत। तिला म्हणा काय करायचं ते कर, आम्ही कोणीही तुला भीत नाही। हे अति झालंय हे। वासू, तुला कोणी काही करायला सांगताय का? तू आणि मी वेगळे आहोत का उर्मी? तू माझा बेटर हाफ आहेस। तू तिची माफी मागणं म्हणजे मी माफी मागितल्यासारखंच आहे। खूप झालं तिला शरण जाणं। आणि दादांचं म्हणशील तर त्यांच्या हातून फार मोठी चूक झालेली नाहीये। म्हणजे ठरतात लग्न आणि मोडतात लग्न। अगदी झालेलं लग्न सुद्धा मोडतं। म्हणजे हे तर नुसतं ठरलं होतं। मला मान्य आहे की या सगळ्यामध्ये माझी चूक आहे, मी स्पष्ट स्टँड घेतला नाही, पण या सगळ्याचा दोष दादांना कसा लागतो? आणि मी माझं म्हणणं काय हे तर स्पष्टपणे सांगितलं नव्हतं। वासू, शांत हो ना जरा। तुम्ही मला राग येतोय यार, काही अर्थ आहे काय सगळ्याला? तू चिडू नकोस ना। हे बघ, चिडून काहीही होणार नाहीये। आपल्याला जे काही करायचंय ना त्याबद्दल आपण विचार करू आणि सगळं शांतपणे करू। काहीही झालं तरी तू तिची माफी मागायची नाहीस। वासू, प्रॉमिस मी, तू असं काहीही करणार नाहीयेस। अरे पण प्रॉमिस मी। ओके ओके, आय प्रॉमिस। आता जरा शांत हो। वासू, क्रोध हा माणसाचा शत्रू असतो। हा, हे काय? दादांनी शिकवलं मला। आणि माझ्या नवऱ्याच्या नाकाच्या शेंड्यावर तर सतत राग असतो। काय करायचं त्याचं? काय करायचं या शेंड्याचं?
दादा कुठे आहेत? अगं नंदिनी, ध्यानाला बसतात ना हे हल्ली. झालं नाही का अजून? नाही, आज जरा उशीर झालाय त्यांना, पण येतील एवढ्यात. का ग, तुझं काही काम आहे त्यांच्याकडे? तुमच्या दोघांकडे काम होतं माझं. म्हणजे अगं अगं, हे काय? उठ उठ, काय झालं? चुकलं माझं माई. असू दे, मी म्हंटल ना तुला, होतं असं कधी कधी. नाही, मी माझा तोल असं ढळू द्यायला नको होता. उर्मिला, मी तेच म्हटलं, तुमच्या पिढीचाच दोष आहे बाई हा. माझं चुकलंय हे मला जाणवलं की मी लगेच माफी मागते. तीही तशी चांगली मुलगी आहे ग, मनात नसतं तिच्या काही. मी बोलायला गेले होते तिच्याशी. अरे वा, बोललीस का मग? नाही बोलणं झालं. का? बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती ती. म्हणजे काय ग नंदिनी, गप्प का बसलीस? नको माई, मला बोलायला नका लावू तुम्ही. अगं आता तोंडातून खरं बाहेर पडलं ना तर परत म्हणाल चुगली करतेय. मला कळलं नाही. दादा ध्यानाला का बसतात हे माहितीये मला. का बसतात? काय माहितीये तुला? बाकी कोणाची गैरसोय होऊ नये, तिला त्यांच्या खोलीत राहावं लागू नये आणि इथे तुमच्या बरोबर शांतपणे झोपता यावं म्हणून दादा ध्यानाला बसतात ना. नाही म्हणजे अगदी असंच काही नाही, अधूनमधून करतात ते तसं. बरोबर आहे, हे एक कारण आहे. काय आहे, लग्न होईपर्यंत उर्मी आणि पुनर्वसू यांनी वेगळं राहायला हवं ना. आता मुहूर्तही ठरलाय, त्या मुहूर्तावर शास्त्राप्रमाणे पुनर्वसू तिचं पाणीग्रहण करेल आणि मग ते नवरा बायकोसारखं एकत्र राहू शकते. उर्मी कुठे आहे? स्वयंपाकघरात आहे, झाकपाक करते. म्हणाले तुम्ही जा पुढे, मी सगळं आवरून येते. माई, तुम्ही ना खूप भोळ्या आहात. म्हणजे तुम्हाला हातोहात फसवते ती आणि तुम्हाला कळतच नाहीये. जरा नीट सांगशील का? तुम्ही आणि दादा एवढी धडपड करताय पण त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही माझं नाव नाही ना सांगणार? कशासाठी? तुम्हाला दादांची शपथ आहे, सांगा बरं माझं नाव नाही सांगणार म्हणून. बरं, यांची शपथ, तुझं नाव नाही घेणार. सांग आता. मी त्या दोघांना आत्ता नको त्या अवस्थेत बघितलं. काय? ती पुनर्वसूंच्या खोलीत होती, फाजील चाळे चालले होते त्यांचे. मी कधी कोणाला काही बोलले नाही, पण तुमची नजर फिरली की ती लगेच त्यांच्या खोलीत जाते. दार लोटलेलं असतं पण आतून नीट बंद करण्याची तसदीही घेत नाहीत ते. म्हणजे मी कधी बोलले नाही, म्हटलं मला काय करायचंय, पण मला ना दादांची काळजी वाटते. बिचारे रात्र रात्र पावसा पाण्याचे ध्यानाला बसतात आणि यांचं बघा इथे काय चाललंय. शक्यच नाही. हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन बघा. नंदिनी, यावेळी जर तू खोटं बोलत असलीस ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. झालंस का शांत? नाही. वासू, आपण हे सगळं माईंसाठी करतोय ना, मग नीट करूया ना. आत्ता नको, कशाला थोडक्यासाठी. मला तुझ्याशिवाय करमत नाही उर्मी. मग मला तरी कुठे करमतं? बस, थोड्याच दिवसांचा प्रश्न. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पुनर्वसू, हे काय चाललंय तुमचं? हा काय ग, नातीच्या घरची तूप रोटी खाऊन झाली की नाही अजूनही? हा म्हणजे अगं आता ये की लवकर परत, तू रमलीच तिकडे. नाही, अरे म्हणजे आज उद्याकडे उर्मीशी बोलावंसं विचारच करत होते मी. अगं तिला कशाला सांगतेस, मी पाठवतो ना गाडीकडनं. गाडीचा प्रश्न नाहीये विद्याधर, उर्मीला विचारायला नको का? तिच्या सासूबाई म्हणत होत्या चांगले 8 दिवस राहा, तर हे आई 8 दिवस नको. आय अगं उर्मीचं सासर आहे ते, एका दिवस गेलो पाहिलं निघायचं.
हे इतके दिवस ना मुलीच्या सासरी राहणं काही बरोबर वाटत नाही मला. मला तर ना वन डे ट्रिपच करायची होती. म्हणजे सकाळी गेलं संध्याकाळी परत, मुक्काम नाही करायचं तिच्या घरी. अरे विद्याधर, मला काही हौस आहे का? पण तिच्या सासूबाईंना विचारायला नको का रे? हे बघ, गावाकडे इकडे सगळं वेगळं असतं. इथे आलेले पाहुणे महिनोन महिने एकमेकांच्या घरी राहतात आणि त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही. शहरापेक्षा इकडचं आयुष्य वेगळं असतं. अरे बाबा, मी जाते जाते म्हणायचं आणि मग त्या सासूबाई दुखावल्या गेल्या तर? बरं बघ, तू अंदाज घे आणि त्याप्रमाणे निघ लवकर. आणि काय रे, तुला काय रे एवढी घाई झाली आहे? अगं काही नाही ग आई, बघ ना, तू नाहीयेस ना तर सीमा माहितीये इकडे माझे खूप हाल करते. जेवायला देत नाही मला, उपाशी ठेवते, चापकानं फोडून काढते मला, माहितीये. हा, काय विचारू नकोस ग आई. हे, माझ्या सुनेला काही बोलशील ना ते याद राख. बरं ते सगळं जाऊ दे, मरू दे. मला सांग, उर्मीचं आणि वासूचं बरं आहे ना? म्हणजे बरं आहे. हो. काय काय मध्ये पॉज का घेतलास एवढा? नाही रे, कोणतरी आलंय. अच्छा अच्छा. नाही पण म्हणजे नवरा बायको म्हणून ते सुखात आहेत ना? विद्याधर, हे बघ, मी ना तुला जरा नंतर फोन करते. कोणीतरी मला बोलवायला आलंय. अरे बघ, म्हणजे आई मुख्य विषयावरती ना बोलणंच होत नाहीये. नाही ठीक आहे, तू कर, मला आठवणीनं फोन कर. पण करते मी नंतर फोन. आणि आई ये आता परत लगेच. हो विद्याधर, चल बाय, ठेवते मी फोन. बाय. कसं सांगू याला की उर्मी आणि वासू एका खोलीत राहत नाहीत. असं वेगळं वेगळं राहून कसला सुखी संसार. माई, माई अगं ऐक माझं. माई ऐक ना. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. हे शोभतंय का वागणं तुम्हाला? माई अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये. अहो, मी खरंच फक्त चहा द्यायला गेले होते. अगं तुलाही मी बजावलं होतं ना, जाऊ नकोस त्याच्या खोलीत म्हणून. का माई तुला वाटतंय तसं खरंच काही झालेलं नाहीये? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना. अगं पण पुरे. तुमचं हे जे चाललंय ना ते बरोबर नाहीये. शास्त्राला धरून वागायला पाहिजे ना. अरे आम्ही काय वेडे आहोत का तुम्हाला सांगायला? 4 पावसाळे जास्त पाहिलेत तुमच्यापेक्षा. माई प्लीज रागवू नका ना. अगं रागावण्याचं काय आहे उर्मी? हे तुमच्यासाठी रात्र रात्र ध्यान लावून बसताय, तुमच्या प्रापंचिक आयुष्याला देवादिकाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून. आणि म्हणूनच यांना तुमचं लग्न आता शास्त्राप्रमाणे करायचंय. सगळे विधी, सगळे संस्कार व्हायचे, सगळं ठरलंय. बरं तुम्ही ते मान्य केलंय, मग असं वागणं शोभतं का आता तुम्हाला? बरं घरात माणसं आहेत, वडीलधाऱ्यांची ये जा आहे, उर्मीच्या आजी आलेल्या आहेत आणि तुम्ही आपले दार उघडे ठेवून खुशाल. बरं दिसतं काय? आणि आता यांना हे सगळं जर कळलं ना तर किती त्रास होईल यांना, काही कल्पना आहे का? हे बिचारे आपले समजून चाललेत की तुम्ही दोघं एकमेकांपासून दूर आहात. असं नका बाई वागू. माई एकत्र राहायचं नाही म्हणजे आता बोलायचं सुद्धा नाही का? हे साधं बोलणं आहे का वासू? नाही पण तुला वाटतंय तसंही काही नाहीये. वासू, आई आहे मी तुझी. आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय याचं तरी भान ठेव जरा. आणि मला वाटतं म्हणजे काय रे? मी जे पाहिलंय तेच बोलते ना. माई अगं मी चिडलो होतो म्हणून तिने फक्त मला. शिवा 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 वासू, अरे वाटतं का तुला काही बोलायला? माई आता हे अति होत चाललंय. तुम्ही म्हणालात एकत्र राहू नका, आम्ही ते केलं. पण आता तुम्ही म्हणताय की बोलायचं सुद्धा नाही. आता हे कसं चालेल? का नवरा बायको होण्याच्या आधी आम्ही मित्रमैत्रिणी आहोत. आम्हाला सुद्धा काही गोष्टी असतात ज्या डिस्कस करायच्या असतात. आम्ही एकमेकांशी त्या शेअर करतो, बोलतो. आता त्यावरही बंधनं घालणार आहात का तुम्ही? हे बघ वासू, हा सगळा समजुतीचा प्रश्न आहे. आणि तुम्ही जी चूक करून ठेवली आहे ना ती दुरुस्त करण्यासाठीच हे प्रयत्न करतायत ना. मग तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे की नाही? इतकं उथळ वागून कसं चालेल बरं? नवरा बायको म्हणून तुमच्यात काही बोलाचाली होऊ नये म्हणून चाललंय हे सगळं ना. विधिवत लग्न झाल्याशिवाय तुम्ही मनाने आणि शरीराने एकत्र येऊ नये यामागे आमचा कोणता हेतू आहे रे दुसरा? तुमचं भलं व्हावं हाच ना. आता तुम्ही आमच्या अपरोक्ष न्यायालयात जाऊन लग्न केलं, आम्हाला सांगितलंही नाही
आम्ही काही बोललो का? जाऊ दे, आपलीच मुलं आहेत म्हणून सोडून दिलं आम्ही. मग आता आमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं वैदिक पद्धतीने लग्न लावून मगच तुझा सून म्हणून स्वीकार करायचा असं आम्ही ठरवलं, तर तुम्ही जराही सहकार्य करणार नाही आम्हाला का? मनमानी करायची आहे तुम्हाला दोघांना अजूनही? आणि पुनर्वसू, तू उद्या मठाधिपती होणार आहेस. तुझ्या मनावर तुझं नियंत्रण हवं, पंचेंद्रियांवर ताबा हवा. अरे तुझा आदर्श उद्या लोक डोळ्यासमोर ठेवणार, तर तूच असं वागून कसं चालेल? काय झालं? कसली सभा भरली आहे? काय झालं काय? काही नाही. चहा आणू का तुम्हाला? तो नंतर होईल, आधी मला सांगा तुमचं काय चाललंय? काही नाही, हेच जरा सासूगिरी दाखवत होते सुनेला. हे अविश्वसनीय आहे. तसं नाही, पण जरा समजावत होते त्यांना. आता पुनर्वसू मठाधिपती होईल, हिच्यावर सगळी घरची जबाबदारी देणार आपण, तर जरा पोक्तपणे वागलं पाहिजे यांनी. उद्या गावातली लोक आधार मागायला येणार आहे यांच्याकडे, तेव्हा जरा जबाबदारीनं वागलं पाहिजे यांनी. उगाच जाता येता एकमेकांशी बोलणं, हसणं खिदळणं, थट्टा मस्करी करणं हे काही योग्य नाही, हे समजावून सांगत होते त्यांना मी. खरंय, अगदी खरंय. कुठलाही मान जबाबदारी वगळून येत नाही. भावी मठाधिपती आणि त्यांच्या सहधर्मचारिणीनं सगळ्या रीतिरिवाजांना धरून आणि परंपरा पाळूनच वागलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही. तेच जर उथळपणे वागू लागले तर त्यांच्यामध्ये आणि सामान्य माणसांमध्ये फरक तो काय राहिला, नाही का? तेच नीट समजावून सांगत होते त्यांना, बाकी काही नाही. बरं केलं. जा तुम्ही आता, आणि मी जे सांगितले ते लक्षात ठेवा. लहान आहे तो मुलं अजून. नाही, लहान असले तरी वागणं नीटच असलं पाहिजे. ते नीट वागत नसतील तर आपण संस्कार करण्यात कमी पडलो असा त्याचा अर्थ होतो. आता सांगा, काय चूक केली त्यांनी? त्यांनी नाही, आपण चूक केली. म्हणजे? लग्न ठरल्यानंतरही त्यांना इथे एकत्र ठेवलंय. आजच्या आज उर्मीच्या आजींशी बोलून तिला माहेरी धाडलं पाहिजे. आत्या, व्यवस्थित काढी टाकली मी. रागवल्या का ग त्या? त्या दोघांना ओरडत तरी होत्या. ओरडून काय उपयोग आहे? त्या गुरमीला घराबाहेर काढली पाहिजे. काढतील आता. तुला काय ग माहिती? मला असं वाटतंय. तसं झालं तर बरंच आहे. अगं तेच मी बघत होते, तेवढ्यात दादा आले म्हणून पळाले, नाहीतर ते पण बघता आलं असतं मला. हा सगळा राडा ना दादांसमोर झाला पाहिजे. माई तर दादांना सांगणारच ना. पण त्या म्हातारीचं काहीतरी करायला पाहिजे. आता तिनं काय केलं? अगं त्यांच्या घरचं वातावरण ना जरा वेगळं दिसतंय. म्हणजे जावयाला अरेतुरे करण्याची पद्धत आहे वाटतं. हो, पण आपल्याला हे पत्रावरून कळलंच होतं ना. दादांना जसं अधर्मी वागलेलं चालत नाही ना, तसं त्यांच्या घरी आस्तिक वागलेलं चालत नाही असं दिसतंय. आत्या, जरा त्या म्हातारीकडून माहिती काढ ना. तेच डोक्यात आहे माझ्या. घरचं सगळं आपल्याला कळलं ना की ह्या लग्नाची होळी कशी करायची हे ठरवता येईल आपल्याला. त्यांना एक कळत नाहीये की झालेलं लग्न ते रद्द करू शकत नाहीत. वासू, त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे तो. आपल्यात झालेलं सगळं त्यांची श्रद्धा म्हणून कसं पुसणार आहेत ते? प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. माईना कधी कधी समजूनच घेत नाही. वासू, आता आपण ठरवलंय ना की आपण सगळं त्यांच्यानुसार करणार. साधी शुद्ध हेतून मारलेली मिठी होती ती. सोड ना आता. हे ना उर्मी, आता जरा अति होत चाललं. हे बघ, आपण हे सगळं माईंच्या तब्येतीसाठी करतो एवढं लक्षात ठेव.
पण म्हणून काय साधं बोलायचं सुद्धा नाही? काही दिवसांचा प्रश्न आहे फक्त. नाही नाही, मला पटत नाहीये हे सगळं. अरे मग मला तरी कुठे पटतंय, पण काय करणार मला सांग. माईंचं बीपी पुन्हा वाढलं आणि त्यांची तब्येत पुन्हा बिघडली तर चालणार आहे का तुला? आपण ना ट्रॅप मध्ये अडकत चाललोय. बरं तू निघ आता. लोकांच्या डोळ्यावर येईल असं काही करायला नको आपण. उर्मी, जी उर्मी, मी तुझ्याचकडे येत होते बाळा. का ग? मला तुझ्याशी म्हणजे खरं म्हणजे मला तुमच्या दोघांशी बोलायचं होतं. काय झालं? जी पण काय झालं, तू एवढी घाबरलेली का दिसतेस? उर्मी, तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना?